तर धडकन 2 चित्रपटाला मिळालेला पुरस्कार सक्षम ताटेला समर्पित करण्यात आला। अभिनेता सिद्धांत चतुर्वेदींकडून सक्षम ताटेला पुरस्कार समर्पित करण्यात आला। नांदेडच्या सक्षम ताटेची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती। धडक 2 या चित्रपटाला मिळालेला पुरस्कार सक्षम ताटेला समर्पित करण्यात आलेला आहे। अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीकडून सक्षम ताटेला हा पुरस्कार समर्पित करण्यात आला आहे। नांदेडच्या सक्षम ताटेची प्रेम प्रकरणातून हत्या जी आहे ती करण्यात आली होती। तर काहीही झालं तरी हिंदुत्वाबाबत तडजोड करणार नाही असं नितेश राणेंनी म्हटलंय। फडणवीसांच्या लाडक्या मंत्र्यांमध्ये माझं नाव येतं असं देखील नितेश राणेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री फडणवीस आपल्याला कधी नाही म्हणत नाहीत असं देखील नितेश राणेंनी म्हटलेलं आहे। मी काही वर्षा अगोदर त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेलो। बाहेर फुलांची दुकानं होती, अशी बाहेर सगळीकडे असे वेगवेगळे नावं लिहिली होती। मध्ये ते जय श्रीराम फुलवाले लिहिलं होतं आणि आतमध्ये बघितलं तर अब्दुल बसलेला तिथे। मला हा कुठून आला? ह्याचा आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचा काही संबंध? एका गोष्टीवर कटिबद्ध की हिंदुत्वावर तडजोड नाही। या पुढच्या कुठल्याही जबाबदारी हक्काने, आता आपण मी मंत्री आमदार हे सगळं असतील मंत्रालयामध्ये, पहिले एक हिंदू म्हणून तुमच्या इथे आलेलो आहे आणि एक हिंदू म्हणून खांद्यावर कुठलीही जबाबदारी टाका। आपला तसा आम्ही नेहमी बोलतो, आम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीमध्ये मी वाटले काय हो घाबरताई, आपल्याला नाही बोलत नाहीत साहेब। फोडाफोडीवरून होणाऱ्या वादानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण पहिल्यांदाच एकाच मंचावर आले। यावेळी रवींद्र चव्हाण बोलत असताना एकनाथ शिंदे यांची देहबोली आक्रमक असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। डोंबिवली येथील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाच्या वेळेला शिंदे आणि चव्हाण एकत्र आलेले होते। डोंबिवलीमध्ये आपले पंढरी पाटील यांच्या गांधीनगरमध्ये ते आजोबा राहतात। फोन केला, त्यांना फोन उचलला मी आणि मला सांगितलं आमच्या त्या गल्लीमध्ये जे आहे। तर ही 2 दृश्य आपण पाहतो आहोत। ज्या खुर्चीवरती उदय सामंत बसलेले होते ते सामंत खुर्चीवरून उठले आणि त्यानंतर रवींद्र चव्हाण त्या खुर्चीवरती बसले आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाणांमध्ये चर्चा असल्याचं पाहायला मिळतंय। तर शिंदेंची देहबोली थोडी आक्रमक झाल्याचं बोललं जातंय। तर दुसरीकडे एकनाथ शिंदेनंतर रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेमध्ये चर्चा जी आहे ती रंगताना पाहायला मिळते। कुठेतरी फोडाफोडीच्या राजकारणावरून काही दिवस शिंदे आणि भाजपामध्ये, शिंदेंच्या गटामध्ये आणि भाजपामध्ये जो आहे तो वितुष्ट निर्माण झालेलं होतं। टीका टिप्पणी जी आहे ते एकामेकांविरोधात केली जात होती, परंतु आजच्या कार्यक्रमामध्ये शिंदे पितापुत्र आणि रवींद्र चव्हाण हे एकाच मंचावरती एकामेकांशी बोलताना पाहायला मिळतात। तर कल्याण डोंबिवलीमध्ये कितीही राजकारण होऊ दे, आपण विकासाचं राजकारण करायला हवं असं श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। श्रीकांत शिंदेंचं रवींद्र चव्हाणांसमोरच हे वक्तव्य पाहायला मिळते। कल्याण डोंबिवलीचा आम्हाला विकास करायचा, श्रीकांत शिंदे यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमी जे आहे हे विकासाचं राजकारण जे आहे करण्याचं काम मी केलं। यापुढे देखील जे आहे हे विकासाचंच राजकारण जे आहे हे आपण केलं पाहिजे। येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्या सगळ्यांना मला एवढंच सांगायचं आहे, राजकारण किती हो, आपल्याला भविष्यासाठी, आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आपल्याला कल्याण डोंबिवली चांगली करायची आहे। ज्या प्रकारे आता कामं चालू आहेत त्याच गतीने जी आहे ती आपल्याला पुढे कामं न्यायची आहेत। त्यासाठी आपण जे आहे हे विकासाला जे आहे हे विकासालाच मत जे आहे ते आपण सगळ्यांनी दिलं पाहिजे। तर शेवटी बाप तो बाप असतो असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। शिंदे मुख्यमंत्री झाले नसते तर कोकणाचा विकास झाला नसता असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय। शिंदेंनी स्वतःच्या ताकदीवर 2.5 वर्षात विकास कामं आणली असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं। शेवटी बाप तो बापच असतो। शिंदे साहेबांनी 2.5 वर्षात जे महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं केलीत, आमच्या मतदारसंघामध्ये देखील, ती देखील आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये कधीही बघितलेली नव्हती। तुम्ही तुमच्या स्किलवर, तुमच्या ताकदीवर ही विकास कामं आणलीत, परंतु महायुतीच्या प्रत्येक आमदाराला स्वतःच्या ताकदीवर राजकीय उभं करण्याचं काम जर 2.5 वर्षामध्ये कोणी केलं असेल तर ते देखील एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय, हे देखील जाहीरपणाने इथं मला सांगितलं पाहिजे। सगळं श्रेय जे आहे हे मनापासून सांगतो की मुख्यमंत्री जर एकनाथ शिंदे साहेब झाले नसते तर हा कोकणातला विकास आम्ही बघू शकलो नसतो, ही देखील वस्तुस्थिती आहे। MIDC कडनं घेतला, MSRDC कडनं घेतला, MMRDA कडनं घेतला,
रेल्वेकडनं घेतला, म्हणजे महाराष्ट्र शासनातलं एकही खातं श्रीकांत शिंदे साहेबांनी शिल्लक ठेवलं नाही की ज्यांच्याकडनं निधी घेतला नाही. तुमच्याकडनं निधी घेतला, देवेंद्रजींकडनं घेतला, आणि एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडनं देखील निधी घेतला. हे देशातलं पहिलं उदाहरण असेल. चुकलं, PWD कडनं पण घेतला. मी शब्द मागे घेतले, PWD राहिलं माझ्याकडनं. श्रीकांतजी, कधी कधी असं वाटतं की तुमचा हा निधी आणण्याचा क्लास लोकप्रतिनिधींना दिला पाहिजे.